मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अनेक पात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ॲग्रिस्टेक क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे पोर्टलवरील माहिती नोंदविण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला मोबाईल लिंक नंबर किंवा फॉरवर्ड ID, बँक पासबुक बँकेला आधी दिलेले असतील तर त्यांना ही द्यायची गरज नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांनी हे कागदपत्र जर दिले नसतील तर हे कागदपत्र 2 दिवसाच्या आधी तुम्हाला हे बँकेमध्ये जमा करायचे आहेत. नाही केल्या बँकेमध्ये हे कागदपत्र जमा नाही केल्यानंतर तुम्हाला हे कर्जमाफी भेटणार नाही. त्याच्यामुळे हे तुम्हाला कागदपत्रे अनिवार्य आहेत. हे तुम्ही द्यायलाच पाहिजे. ते बँकेची DCC बँक असू द्या किंवा महाराष्ट्र ग्राम बँक असू द्या, यांनी हे कागदपत्र अगोदर मागवले होते, पण ज्या शेतकऱ्यांची कागदपत्र त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही अशा शेतकऱ्यांनी ही कागदपत्रे देणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्याची मयत झालेली असेल त्या शेतकऱ्याला भी कागदपत्रे देणे अनिवार्य आहे. जेणेकरून तुम्हाला हे कागदपत्रे दिल्यानंतर तुम्हाला अपडेट येऊ शकते किंवा तुम्हाला यादीमध्ये नाव लागू शकते. अशा प्रकारचे जिल्हा माध्यमाचे असं कळवण्यात आलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला हे पूर्ण अपडेट समजू शकते. जेणेकरून तुम्हाला हे जर अपडेट बँकेला जर कळलं तर तुमचं कर्ज लवकरात लवकर माफ होऊ शकते. नाहीतर याच्यामध्ये काही अडचण येणार नाही असंही होऊ शकते. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.